मोहिते पाटील भाजपमध्ये सुखी, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं विधान. त्यामुळे रणजितसिंह भाजपची साथ सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम. पंढरपूरमध्ये पवारांचा राजू शेट्टींना दणका. स्वाभिमानी संघटनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश. मिल कंपाऊंडचा फायर ऑडिट करा. कमला मिलच्या पाहणीनंतर आदित्य ठाकरेंची मागणी. तर याबाबत आयुक्तांना पत्र लिहिणार असल्याची ही माहिती. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावरून वडेट्टीवारांचा निशाणा. शिंदेंच्या नावानं भाजप मतं मागणार. भाजपकडे आता चेहरा उरला नाही. वडेट्टीवारांची भाजपवर टीका. सांगलीत गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल. शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ. सुप्रिया सुळे यांच्याकडूनच सर्व शिकल्याची पडळकरांची टीका. जालन्यातील परतूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता. परतूरच्या जागेवर शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचा दावा. सहा वर्षांनंतर राज्यातील मोठी धरणं यंदा 100% भरली. उजनी, कोयना, जायकवाडी, वैतरणा धरणांचा साठा पूर्ण क्षमतेनं भरला. नागरिकांची पाण्याची चिंता मिटली. हिंगोली जिल्ह्यात पुरामुळे हळदीचं मोठं नुकसान. सेनगाव, वसमतसह हिंगोली तालुक्यात हजारो हेक्टरवरच्या शेतातील हळदीची रोपं गेली वाहून. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाच्या तडाख्यानं भाज्यांचे दर कडाडले. कोथिंबीरीची जुडी 60 रुपये तर मेथी 20 रुपये. लसूण दर 400 रुपये. म्हाडाच्या 2030 घरांसाठी 8 ऑक्टोबरला सोडत लॉटरीची मुदत वाढवल्यानंतर आता सोडतीचं वेळापत्रक जाहीर. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात सोडत निघणार. गणेशोत्सवात चुरमुरे, शेंगदाणा, डाळीचे दर वाढले. आता बाप्पाच्या प्रसादासाठी मोजावे लागणार 10 ते 20% अधिकचे पैसे.